गुजरातीला द्यायचा आहे, त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय, जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका. 12 वर्षामध्ये एकदा कुंभमेळा येतोय आणि साधू संतांच्या साठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटचा जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये. क्योंकि साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वनमध्ये राहण्याचा, तो तुम्ही टेंटची व्यवस्था करा. हेच वनमध्ये ज्या वनमध्ये श्रीरामजीने तपस्या केली, खूप मोठे मोठे संतांनी तपस्या केली, ज्याच्यामुळे हे वनचा नाम तपोवन आहे. तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिरायशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी. आणि महंत शंकराचार्यजीने पण असं सांगितलेलं आहे की हे वन जे आहे कापण्याची वृक्ष कापण्याची काहीही गरज नाहीये. तरी पण तुम्ही इतके मोठे मोठे संतांच्या ऐकत नाही, तो हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जरी मी एक स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने मी एकच आवाहन करते, जरी तुम्ही एक वृक्ष कापला, हे वनच्या तपोवनचा जरी तुम्ही एक वृक्ष कापला, तो आमच्या स्वराज्य शक्ती सेनाच्या एक एक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करणारे, ज्याचा जिम्मेदार देवाभाऊ तुम्ही होणार आहे. आणि तुम्ही हिंदू धर्मची गोष्टी करताय, शंकराचार्यजीचा ऐका. शंकराचार्यजीचा नाही ऐकायचं तुम्हाला, तो संत तुकारामजीचा मन जे आहे, वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे, ते तुम्ही विचार करा. आणि जे नाशिकची जनता आहे त्यांना न्याय द्या. आणि हे जे वृक्ष आहे, हे जे निसर्ग आहे, निसर्गाने आपल्याला घडलेलो आहे. आपला जे शरीर आहे ते 5 तत्व मधून घडलेलं आहे आणि या निसर्गाला तुम्ही दुःख देतो. अरे जनता बाकी राहिली नाही होती का जे तुम्ही